नमस्कार, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आम्ही बनवणार आहोत व्हिडिओ अबाउट हॉस्टेल टूर. तर आज मी हॉस्टेलबद्दल तुम्हाला सगळी काही माहिती देणार आहे की ॲडमिशन कसं करायचं, त्यानंतर कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज दिल्या जातात, त्यानंतर आमचे रूम्स दाखवणार आहेत हॉस्टेलचे. तर सगळ्याबद्दल आपण माहिती घेऊया आणि पटकनच लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया. तर ही आहे मॅट्रन ऑफिसची बिल्डिंग आणि खाली ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि वरती फर्स्ट फ्लोअर टू 5th फ्लोअरपर्यंत गर्ल्स हॉस्टेल आहे इकडे. तर आम्ही आता स्टेअर्सने चाललो आहे कारण की लिफ्ट बंद आहे, जी नेहमीच बंद असते, बंद असलेली लिफ्ट. पण हॉस्टेल छान आहे, आत्ताच रेनोव्हेशन केलं होतं, टाईल्स वगैरे लावले आहेत सगळीकडे. तर आता आम्ही आलो आहे 4th फ्लोअरवरती, ज्या फ्लोअरवरती आमच्या क्लासच्या मोस्ट ऑफ द मुली राहतात. म्हणजे तिकडे सगळे इथे जातात, पण काही काय फर्स्ट इयरच्या पण राहतात. सो आम्ही आता आलो आहे 4th फ्लोअरवरती. तर आहे आमचा हॉस्टेलचा एरिया. दगड बॅच आमच्या बॅचला दगड बॅच असं नाव दिलं आहे. आमच्या मॅम होत्या सुनीता मॅम म्हणून, तर ते आमच्या बॅचला दगड बॅच बोलायच्या, मग दगड बोलायच्या. तर तेव्हापासून या लोकांनी बॅचला नाव दगडच देऊन टाकलं आहे. तर हे आहेत हॉस्टेलच्या रूम्स. हा हॉस्टेलचा कॉरिडोर आहे. इथे तिथे चपला पडल्यात, पण साफसफाई आहे. इथे मावशी येतात आणि साफसफाई करतात कॉरिडोरची. तर मी आता तुम्हाला आहे ना एक रूम दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी दिसते एक्झॅक्टली आतमधून रूम. स्नेहा टाळा खोलते. तर हा आहे हॉस्टेलचा रूम. आता हा रूम माझ्या बॅचमेट नंदिनी आणि साक्षीचा आहे. हे कबर्ड्स आहेत. ॲक्च्युली हे कबर्ड एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत म्हणून यांना रिप्लेस करून नाही दिलेत, पण जे कबर्ड चांगले नव्हते ते रिप्लेस करून नवीन कबर्ड दिलेत. आता हा स्टडी टेबल पण चांगला आहे म्हणून रिप्लेस करून नाही दिला आहे, पण मोस्ट ऑफ द गोष्टी रिप्लेस करून दिलेल्या आहेत मुलींना. बेडशीट वगैरे, परत बेडशीट हे ना गाद्या आणि सगळंच रिप्लेस करून दिलं आहे. यांनी मस्त हा कॉर्नर सजवला आहे छानपैकी. लाईट ऑफ सुंदर असा एक त्यांनी कोणा सजवला आहे. छान आहे त्यांचा रूम. तर आता आपण जाऊया साक्षीच्या रूममध्ये. तर आता मी साक्षीच्या रूममध्ये चालले आहे. साक्षीच्या रूममध्ये यासाठी चालले आहे कारण की तिला तुम्हाला दाखवते की तिला कसं रिप्लेस करून दिलेत, म्हणजे कबर्ड कसं आहे, परत स्टडी टेबल कसं आहे रिप्लेस करून दिलेला, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की म्हणजे किती चांगली फॅसिलिटीज प्रोव्हाइड होत आहेत हॉस्टेलमध्ये ते. तर आता साक्षीचा रूम बघूया. एकदम नीट नेटका दिसतोय कारण मी येणारे माहिती होतं म्हणून सगळं नीटनेटका करून ठेवलं, नाही तर सगळीकडे अस्ताव्यस्त होतं. आता हे जे कबर्ड आहे ना हे चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तर हे रिप्लेस नाही केले. तेच जर तुम्ही हे बघाल ना कबर्ड, तर हे रिप्लेस करून दिलं आहे. हे असंच मस्त कबर्ड दिलं आहे त्यांना, चांगल्या क्वालिटीचं आहे. परत मग नंतर हा स्टडी टेबल पण छान दिलं आहे. त्यानंतर हा सोफा आहे, म्हणजे हे नवीन बेड्स दिले आहेत त्यांना, मॅट्रेस दिले आहेत हे त्यांना नवीन. मस्त बसून दाखवा रे, बसून दाखव किती कम्फर्टेबल आहे. गोदरेजचे मॅट्रेसेस आहेत गाईज, गोदरेजचे मॅट्रेसेस, ते पण गव्हर्मेंट ते पण गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये. तर त्यानंतर हा व्ह्यू आहे कुठून, इकडनं रूममधून, रूममधूनचा व्ह्यू आहे. ही समोर आहे जी ती बाळाराम बिल्डिंग आहे, म्हणजे इकडे स्पेशली वुमेन अँड चाइल्डसाठीचे जे वॉर्ड्स आहेत ना ते इकडे आहेत, जसे की PNC, ANC वॉर्ड, चाइल्ड वॉर्ड, पिडियाट्रिक्स, NICU वगैरे सगळं या बिल्डिंग. तर आता आपण साक्षीचा रूम बघितला, जो की खूपच छान आहे, तुम्हाला कळलं असेल. छान छान रूम आहेत. आणि आता मी तुम्हाला सांगते की पैसे किती भरायचे. तर 4,000 रुपये असतात. 4,000 रुपये आहे पर इयर फीज हॉस्टेलची, जे की तुम्हाला DD थ्रू भरायचे असतात जेव्हा ॲडमिशन होत असतं तेव्हा. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे बाथरूम.
बिकॉज बाथरूम इज इम्पॉर्टंट. तर मी तुम्हाला आता बाथरूम दाखवते हॉस्टेलचं कसं आहे ते. तर इकडे बाथरूम आहे. इकडे बाथरूम पण साफ असतं. इथे मावशी येतात आणि रोज साफ करतात. 2 वेळा साफ करतात ना, दिवसातनं 2 वेळा बाथरूम साफ करतात. इथे गिझर आहे गरम पाणीसाठी. त्यानंतर 2 बाथरूम्स आहेत, 3 बाथरूम्स आहेत, 3 बाथरूम्स आहेत आणि टॉयलेट्स आहेत आपले नॉर्मल आपले असतात तसे. एक इंडियन आहे आणि एक वेस्टर्न टॉयलेट आहे. आणि एका फ्लोअरवरती 2 वॉशरूम्स आहेत. म्हणजे एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. राईट साईडला आहे ते एकदम स्ट्रेट आहे, लाईक स्ट्रेट आले होते. आता मी जसे स्ट्रेट आली तशी. आणि जे त्या साईडचं आहे म्हणजे लेफ्ट साईडचं आहे, डिपेंड्स कुठे उभं राहतात, लेफ्ट राईट. म्हणजे जे त्या साईडचं बाथरूम आहे ते खाली आहे, स्टेअर्सने जायचं आहे. तर मी तुम्हाला ते पण दाखवते. तर हा आहे इकडचा, या साईडचा वॉशरूम. तर इकडनं खाली उतरायला आहे स्ट्रेट. तिकडे जसं स्ट्रेट होतं तसं नाही, इकडे खाली उतरायला आहे. म्हणजे तुम्हाला तुला मला वाट लागली. श्रावणी बोलते म्हणजे तुम्हाला जुलाब आले की वाट लागली. इकडे नवीन रेनोव्हेशन केलं ॲक्च्युली. इथे फक्त एक आंघोळ करायची हे होती, पण इथे आता रेनोव्हेशन करून इथे आता टॉयलेट्स केलेत. नाही, ते बाथरूम केलेत, सॉरी, ते बाथरूम्स केलेत. म्हणजे कसं जेवढे जास्त बाथरूम असतील तेवढं पटपट होतं ना. नाही तर मग लाईन लावावी लागते नुसती मुलींना. आणि मग लेक्चरला लेट आणि मग सगळ्याच लेट आणि मग ओरडा. असा मस्त मिरर आहे. त्यानंतर इकडे पण एक टॉयलेट आणि इकडे पण. मग तसं बघायला गेलं तर एका फ्लोअरवरती 7 बाथरूम आणि 4 वॉशरूम आहेत, जे की चांगलं आहे. म्हणजे जर एवढ्या मुली एका फ्लोअरवरती राहत असतील तर पटपट करण्यासाठी एवढं तर निडेडच आहे. नाही तर काय हॉस्टेलमध्ये खूपच कमी बाथरूम्स आणि वॉशरूम असतात, त्यामुळे मग लेक्चरला लेट होतो. मग नंतर ॲबसेंटी लागते. ॲबसेंटी तर खूप महत्त्वाची आहे, कारण आम्ही तर फक्त प्रेझेंटीसाठी जातो कॉलेजला. आमचं मोटिवेशन तेच आहे, प्रेझेंटी. तर हॉस्टेलमध्ये फॅसिलिटीज बघायला गेलं तर स्मोक डिटेक्टर्स लावलेत सगळीकडे. परत वॉटर प्युरिफायर्स आहेत, गिझर आहे, सॅनिटरी पॅडचं ते मशीन आहे, ऑटो मशीन. त्यानंतर लिफ्टची आहे, लिफ्टमध्ये मध्ये बंद पडते पण लिफ्टची सुविधासुद्धा आहे. आणि टोटल 5 फ्लोअर्स आहेत हॉस्टेलमध्ये. हां, त्याच्यातले 4 फ्लोअर म्हणजे BSc नर्सिंग स्टुडंट्सना दिलेत. आणि जे वरचा एक 5वा फ्लोअर आहे तो रेसिडेंटना दिलेला आहे, मेडिकल स्टुडंट्सना. आणि ग्राउंड फ्लोअरला मेट्रॉन ऑफिस आहे, त्याच्यामुळे थोडे इकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत. 8:30लाच हॉस्टेलला यायचं परमिशन, म्हणजे अलावन्स आहे. 8:30पर्यंत पोचायचं हॉस्टेलला, लास्ट टू लास्ट टाईम. आणि वॉर्डन आहेत हॉस्टेलला, 2 वॉर्डन आहेत, एक फिमेल वॉर्डन आणि एक मेल वॉर्डन. तर असं सगळं आहे. बाकी चांगलं आहे, ओव्हरऑल चांगलं हॉस्टेल आहे. हां, हॉस्टेल 4000 पर इयर बोलायला गेलं तर खूप स्वस्त आहे. हो, आणि खूप आणि आपण रूम्स पण बघितले, किती छान छान रूम्स आहेत, बेड वगैरे, कबर्ड वगैरे सगळं. हो, अजून होणार. सो आणि इथे स्टाफसाठी चेंजिंग रूमसुद्धा आहेत, प्लस स्टाफ इथे राहतात सुद्धा स्वतः, त्याच्यामुळे ओव्हरऑल सिक्युअर्ड प्लेस आहे. हो, आणि खूप म्हणजे लक्ष देतात मुलींवरती वगैरे. कारण की जर कोणती मुलगी जर आपल्याला लीव घ्यायची असेल कोणत्या मुलीला तर लेटर द्यावं लागतं, त्याच्यानंतर पॅरेंटचे नंबर द्यावे लागतात, तेव्हाच लीव भेटते इकडनं. नाही तर अशीच कोणी जाऊ नाही शकत, हॉस्टेल सोडून जाऊ नाही शकत. आणि जर कोण गेलं असेल तर लगेच पॅरेंट्सना कॉल वगैरे जातो. सिक्युरिटी पण खूप चांगली आहे. येस. तर हा होता व्हिडिओ अबाउट हॉस्टेल टूर, ज्यामध्ये मी सगळं काही सांगितलेले दाखवलं आहे आणि सांगितलेलं सुद्धा आहे की आमचं हॉस्टेल कसं आहे, परत इकडची सिक्युरिटी कशी आहे, परत इकडचं काय फॅसिलिटीज दिल्या जातात ते वगैरे. हां, आणि एक मेन सांगायचं राहिलं, हॉस्टेलमध्ये मेस नाही आहे. हॉस्टेलमध्ये जर तुम्हाला जेवण हवं असेल तर एकतर तुम्ही टिफिन लावू शकता, किंवा इथे कॅम्पसमध्ये खूप सारे कॅन्टीन्स आहेत, तिथे तुम्ही स्वतःच्या पैशाने तुम्हाला खावं लागणार आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. तर लाईक अँड सबस्क्राईब करा. एवढा चांगला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी, तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि भेटूया, आणि शेअर पण करा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. या हमेशा